हो सर. नमस्कार सर. नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी तुमचं कणकवलीला कोकणात यायचा मला योग आला आणि इथे तुम्ही तुमच्या जिद्दीच्या जोरावर तुमचे डेव्हलपमेंट सुरू केले. 20 वर्ष किमान इथे गॅप पडला होता या जमिनीला. जमीन असं निसर्गावरती जगत होती. आज तुम्ही त्याचं नंदनवन करण्यास सुरुवात केलेली आहे. तर छान वाटलं बघून. आणि सरांचं नाशिकला सुद्धा एक 5.5 एकरचं प्लॉट आपण आंबाबागेसाठी डेव्हलप करत आहे. आजच त्याची रोपं आपण कोकणातून शिफ्ट केलेली आहे. आणि मुंबईला राहून हे करतोय. हां, विशेष म्हणजे मुंबईला ते त्यांचा व्यवसाय सांभाळून ते ही सर्व शेती जवळपास 100 एकरच्या 90 एकर शेती आहे आणि ती डेव्हलप करायला घेतलेली आहे. तुम्ही कोकणातली माती बघू शकता. लाल अशी जांभा प्रकारची माती आहे. सुंदर असं म्हणजे निसर्गाचाच वापर करून त्यांनी बघा जंगली लाकडं वापरून इथे शेताला कंपाऊंड करण्याचं काम घेतलेलं आहे. म्हणजे टाकाऊमधून टिकाऊ करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यातून. तर सरांना हे बघितल्यानंतर थोडंसं मनोगत व्यक्त करा. काय नाही, जिद्द पहिल्यापासून कोकणाची आवड, वडिलोपार्जित जमीन होती, ती विकायची नाही. विकले तर चिकार पैसे येतील. इथे 5-10 लाख रुपये गुंठा रेट चालू आहे. अरे बापरे. पण ती विकायची नाही, आपण डेव्हलप करायची. आपण असेपर्यंत ह्या हेतूनेच हे सगळं करतो. तसंच सरांना म्हणजे गोपालनाचं सुद्धा त्यांना आवड आहे. आत्ताच त्यांनी मला इथे दाखवलं गायांसाठी सुंदर असं गोठा तयार केला आहे. असाच नाशिकला पण आहे. 20 एक गायी आहे तिथे. तिकडे मी नेहमी व्हिजिट देत असतो. तर मी या माध्यमातून एक सर्व शेतकऱ्यांना किंवा इतर सर्व जे भूधारक आहेत त्यांना आव्हान करेल की आपली जी जमीन आहे ती विकू नका. म्हणजे सरांकडनं मला हे एक आता शिकायला मिळालं की जमीन विकायची नाही तर ती डेव्हलप करायची आहे आणि सांभाळायची आहे. आणि त्यात आपल्याला वाढ करता आली तर वाढ करायची आहे. तर सर्वांना मी आव्हान करेल, बघा इथे ह्या काजूच्या बागा 20-25 वर्षापूर्वी लावलेल्या आहे. हे काजूचे झाडं आहे. हे सुद्धा आपण आता रिजनरेट करणार आहे. तुम्ही काजूचं झाड बघू शकता. हे पूर्ण आता जवळपास त्याचं लाईफ संपलेलं आहे. इथूनच छाटून टाकायचं. याला आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे. माझा पुनर्जीवित मँगोचं प्लांट सगळ्या फांद्या छाटून याला आपण इथून छाटून टाकणार आहे. आणि इथे तुम्ही बाजूला बघू शकता नवीन कोंब आले. हा बघा, हा अगोदर कट घेतलेला आहे. बघा हा इथे कट घेतल्यामुळे हे नवीन फांद्या नॅचरली तयार झालेलं आहे थोडंसं लांब. आणि हे सुंदर असं झाड तयार झालेलं आहे. हा एक म्हणजे डेमोच आहे समोर आपल्याला की इतर झाडं कशी तयार होणार आहे. हा आपल्यासमोर एक प्रात्यक्षिक उभं आहे. आणि अशीच आपण साहेबांची जवळपास जेवढी काजूची झाडं आहे तेवढं डेव्हलप करण्याचं काम मी माझ्या मार्फत उगले फळबाग नर्सरी यांच्यामार्फत करणार आहे. आणि कोकणात माणसं मिळत नाही म्हणून नेपाळी आणून त्यांना घर बीर बांधून त्यांची राहायची व्यवस्था केली. राहायची जेवणाची सर्व व्यवस्था करत असतात. त्याचप्रमाणे इकडे फणससुद्धा लावलेला आहे. फणस हा कोकणातला आहे, परंतु त्यांनी मला बारामतीवर हरकत नाही. परंतु जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपण आपलं क्षेत्र डेव्हलप करू शकतो. हे एक ज्वलंत उदाहरण मला साहेबांच्या माध्यमातून दिसत आहे. तर धन्यवाद साहेब. तुमच्या जिद्दीला माझा सलाम आहे.